नवऱ्याची फरमाईश होती की गुलाबजामुन बनव, मग काय घेतले बनवायला. आता पॅकेट आणून 1 महिनाच निघून गेला, ती गोष्ट वेगळी. आणि आमच्या इथे गुलाबजामुन बनवायला कुठला सणवार लागत नाही. नेहमी किराण्यासोबत गुलाबजामुनचं पॅकेट येतच असतं. तर मी इथे बॅम्बिनोचं इन्स्टंट गुलाबजामुन मिक्स वापरत आहे. याच्यात थोडंसं पाणी घालून व्यवस्थित मिक्स करून घेतले आहे मी. याला पिठासारखं जास्त मळायचं नाही, फक्त व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर मी इथे मीडियम आकाराचे छोटे छोटे बॉल्स बनवत आहे. व्यवस्थित जास्त वेळ गोल फिरवून बॉल बनवायचे आहेत, जेणेकरून त्याला क्रॅक्स येणार नाहीत. एकदम सॉफ्ट बॉल बनवून घ्यायचे आहेत. ते मी सगळे बॉल बनवून घेतले आहेत. आता जाऊया तळायच्या प्रोसेसला. तर मी बॅम्बिनो प्रीमिक्सपासून मी पहिल्यांदा जामून बनवत आहे. नाहीतर आमच्यात सतत MTRचंच घेऊन येतात पॅकेट. ते MTR नव्हतं म्हणून बॅम्बिनो घेऊन आले आहेत. MTRचे खूप छान जामून बनतात बरं का. तर मी एकीकडे तेल गरम करायला ठेवलं आहे आणि सोबतच चाचणी पण ठेवली आहे एका साईडला. किचनमधला पसारा थोडा इग्नोर करा बरं का. किचन आवरायचं आहे पण ते होतच नाहीये. किचन छोटा आणि पसाराच जास्त झाले. तर इथे तेल पण गरम झाले. इथे मी सगळे बॉल्स तळून घेते 2 बॅचमध्ये. आणि चाचणीसाठी मी मोठ्या कपाने 1.5 कप साखर टाकली आहे आणि 1.5 कपच पाणी टाकलं आहे. बराबर क्वांटिटीमध्ये पाणी टाकून घेतले मी. तर इथे खूप छान प्रकारे जामूनचे बॉल तळून झाले आहेत. गोल्डन कलर येईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचं आहे, तुम्ही बघू शकता. आणि इथे मला माझंच कौतुक वाटत आहे की किती छान बनवली मी म्हणून. नंतर इथे सगळे बॉल्स तळायला टाकले आणि अधूनमधून चाचणीकडे पण लक्ष द्यायचं आहे. चाचणीला व्यवस्थित फिरवत राहायचं आहे. आणि जामूनसाठी चाचणी 1 तार किंवा 2 ताराची बनवायची नसते, फक्त पाक हवा असतो आपल्याला. त्यामुळे फक्त 10 मिनिटच ठेवून देणार आहे मी. आणि इथे फ्लेवरसाठी 1 इलायची पण तोडून टाकली मी आणि गॅस ऑफ करून दिला. तर बघा इथे आपलं पाक पण तयार आहे आणि जामून पण तळून झाले आहेत. नंतर इथे मध्येच ते आले होते. मी थोडंसं स्टाईल मारत त्यांना बोलत होते, तर ते मला बघून हसतच होते आणि माझी टिंगल पण करत होते बरं का. मग स्टाईल मारणं कॅन्सलच झालं. असो, इथे पाक गरम आहे तर सगळी जामून टाकून देते मी आणि 1 घंट्याच्या नंतर जामून खाण्यासाठी तयार आहेत. चलो बाय.